रिटायरमेंट प्लॅनिंग करताना आपण अनेकदा आंतरराष्ट्रीय नियमांचा आधार घेतो. पण एक जगप्रसिद्ध नियम भारतासारख्या देशात खरंच लागू होतो का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. 4% नियम विरुद्ध 30 पट लक्ष्य. भारतासाठी नेमकं काय योग्य आहे? चला पाहूया. बरं, तर आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी जगप्रसिद्ध 4% नियम काय आहे ते समजून घेऊ. मग तो भारताच्या परिस्थितीत का बसत नाही याचा एक रियालिटी चेक करू. त्यानंतर 30 पट लक्ष्य हा भारतीय पर्याय काय आहे ते बघू. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, आपल्या रिटायरमेंट कॉर्पसवर लागणारे कर. आणि या सगळ्यातून आपला खरा रिटायरमेंट नंबर कसा काढायचा हे शेवटी पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. तो म्हणजे जागतिक 4% नियम. हा नियम इतका लोकप्रिय का आहे? कारण तो खूप सरळ आणि सोपा वाटतो. तर मग हा 4% नियम म्हणजे नेमकं काय आहे? हे एक साधं गणित आहे. ते सांगतं की निवृत्तीनंतर आपल्या एकूण जमापुंजीतून दरवर्षी फक्त 4% रक्कम काढली तर ती पुंजी लवकर संपणार नाही. साधारणपणे 30 वर्ष तरी आरामात पुरेल, असं हे गणित सांगतं. हा नियम काम कसा करतो? याच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपला वार्षिक खर्च किती आहे त्याला 25 न गुणा. जी रक्कम येईल ते आपलं रिटायरमेंटचं लक्ष्य. दुसरी पायरी, निवृत्तीच्या पहिल्या वर्षी या एकूण रकमेतून 4% रक्कम काढायची. आणि तिसरी पायरी, पुढच्या प्रत्येक वर्षी महागाईनुसार ही रक्कम थोडी थोडी वाढवायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा नियम अमेरिकेच्या गेल्या अनेक वर्षांच्या आर्थिक डेटावर आधारित आहे. आणि इथेच खरा मुद्दा समोर येतो. जो नियम अमेरिकेसाठी बनवला आहे तो भारतामध्ये जसाच्या तसा वापरणं कितपत योग्य आहे? हाच तो कळीचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक देशाची आर्थिक परिस्थिती, महागाईचा दर आणि सामाजिक सुरक्षा योजना वेगवेगळ्या असतात. त्यामुळे एका देशाचा नियम दुसऱ्या देशात लागू होईलच असं नाही. इथे दोन्ही अर्थव्यवस्थांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. अमेरिकेसारख्या देशांमध्ये महागाईचा दर खूप कमी असतो, साधारण 2-3%. तिथे सरकारकडून सामाजिक सुरक्षेची मजबूत हमी असते. ह्या उलट भारतात महागाईचा दर खूप जास्त, म्हणजे साधारण 6-7% असतो. सामाजिक सुरक्षा मर्यादित आहे आणि सगळा भार वैयक्तिक बचतीवर येतो. म्हणजे भारतात रिटायरमेंट प्लॅन करताना आव्हानं खूप वेगळी आहेत. इथली जास्त महागाई आपली बचत खूप वेगाने संपवते. आरोग्यावरचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं सरासरी आयुर्मान वाढलंय. याचा सरळ अर्थ असा की आपली जमापुंजी आता 30 नाही तर 35, 40 किंवा त्याहूनही जास्त वर्ष पुरली पाहिजे. एका आर्थिक तज्ज्ञाने अगदी बरोबर म्हटलं आहे की पाश्चात्य देशांचे नियम आंधळेपणाने वापरू नका. कोणताही नियम स्वीकारण्याआधी तो भारताची महागाई, इथले कर आणि आपली जोखीम घेण्याची क्षमता ह्या सगळ्या कसोट्यांवर तपासून पाहिला पाहिजे. आणि नेहमीच थोडं जास्त सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग यावर भारतीय उपाय काय आहे? इथेच येतो 30 पट लक्ष्याचा विचार. हा एक कडक नियम नाही, तर एक जास्त सुरक्षित आणि आपल्या परिस्थितीला साजेसं असं मार्गदर्शक तत्व आहे. या दोन्हीमधला फरक पाहिला तर लक्षात येईल. 4% नियम सांगतो की वार्षिक खर्चाच्या 25 पट रक्कम जमा करा. पण भारतीय मार्गदर्शक तत्वानुसार वार्षिक खर्चाच्या कमीत कमी 30 पट किंवा त्याहून जास्त रक्कम जमा करायला हवी. इतकंच नाही तर पैसे काढण्याचा दरही 4% ऐवजी 3 ते 3.5% इतका कमी आणि सुरक्षित ठेवायला हवा. यामागचं लॉजिक अगदी सरळ आहे. जर महागाई जास्त असेल आणि निवृत्तीनंतरचं आयुष्यही लांब असणार असेल तर साहजिकच जास्त मोठ्या निधीची गरज लागणार. म्हणूनच 25 पट नाही तर 30 पट लक्ष्याचा विचार जास्त व्यवहार्य ठरतो. आत्तापर्यंतची सगळी आकडेमोड ठीक आहे. पण आता आपण या चर्चेतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेकांसाठी धक्कादायक ठरणाऱ्या भागाकडे वळणार आहोत. आणि तो भाग आहे कर, म्हणजेच टॅक्स. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. समजा आपण 30 पट कॉर्पसचं लक्ष्य गाठलं, पण ती सगळीच्या सगळी रक्कम आपल्याला वापरता येते का? उत्तर आहे नाही. आता ग्रॅच्युइटीच्या करांचे नियम पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी पूर्णपणे करमुक्त असते. पण खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मर्यादा आहे, ती म्हणजे 20 लाख रुपये. जर ग्रॅच्युइटीची रक्कम यापेक्षा जास्त असेल तर वरच्या रकमेवर कर भरावा लागतो. पेन्शनचंही गणित तसंच आहे. विशेषतः जेव्हा पेन्शनची काही रक्कम एकरकमी घेतली जाते तेव्हा त्यावरही काही नियम लागू होतात.
ग्रॅच्युइटी मिळत आहे की नाही यावर किती रकमेवर कर सवलत मिळेल हे अवलंबून असतं. हे नियम थोडे किचकट वाटू शकतात, पण ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला, हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी 25 लाख रुपये ग्रॅच्युइटी मिळाली. आता नियम काय सांगतो? कर सवलतीची मर्यादा आहे 20 लाख रुपये. याचा अर्थ मिळालेल्या 25 लाखांपैकी वरचे 5 लाख रुपये थेट करपात्र उत्पन्न म्हणून गणले जातील आणि त्यावर लागू असलेल्या स्लॅबनुसार कर भरावा लागेल. बघा, हा किती महत्वाचा मुद्दा आहे. ज्याला आपण आपला रिटायरमेंट कॉर्पस समजत होतो, त्यातले 5 लाख रुपये आपल्या हातात येण्याआधीच करायच्या कक्षेत आले. म्हणजेच कागदावरचा आकडा आणि हातात येणारा आकडा यात फरक असतो. चला तर मग ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. या सगळ्या माहितीच्या आधारे आपला खरा रिटायरमेंट नंबर कसा ठरवायचा? तर मग एक वास्तववादी रिटायरमेंट योजना कशी असावी? सुरुवात करा 30 पट खर्चाच्या लक्ष्यापासून. त्यात भारताची महागाई आणि आरोग्याचा वाढता खर्च यांचाही विचार करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसारख्या मिळकतीतून कर वजा केल्यावर हातात नेमकी किती रक्कम उरेल याचा अचूक गणित करा. कारण आपलं ध्येय फक्त मोठा आकडा गाठणं नाही, तर करानंतर वापरता येईल एवढा निधी तयार करणं आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो. आपली रिटायरमेंटची योजना केवळ ऐकीव जागतिक नियमांवर अवलंबून आहे की आपल्या भारतीय वास्तवावर आधारलेली आहे? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.